आणि आता पाहूयात सविस्तर बातमीपत्र। अहमदनगरच्या चौंडी इथे गेल्या 21 दिवसांपासून धनगर समाजाचं सुरू असलेलं उपोषण अखेर आज मागे घेण्यात आलेलं आहे। गेल्या 21 दिवसांपासून हे उपोषण सुरू होतं, मात्र अखेर आज गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीनंतर हे उपोषण मागे घेण्यात आले। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं अशी उपोषणकर्त्यांची मागणी होती आणि या संदर्भात अनेक वेळा चर्चेचे प्रयत्न करण्यात आले, मात्र या चर्चेतून तोडगा निघत नव्हता। अखेर मंत्री गिरीश महाजन यांनी पुन्हा एकदा चौंडी येथे जाऊन उपोषणकर्त्यांची भेट घेत चर्चा केली आणि त्यानंतर अखेर गिरीश महाजनांच्या शिष्टाईला यश आले। त्यामुळे अखेर 21व्या दिवशी उपोषणकर्त्यांनी त्यांचं उपोषण मागे घेतलंय। मराठवाड्यामध्ये कुणबी नोंदींचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे। अभिलेख तपासणीचं काम लवकरच पूर्ण होणार असून 80 लाख अभिलेख आणि दस्ताऐवजांची तपासणी करण्यात येणार आहे। सध्या केवळ 5 ते 7 हजार नोंदी कुणबी असल्याच्या नोंदी आढळल्याचं कळतंय आणि विविध भाषेतल्या नोंदींमुळे प्रशासनासमोर अडचणी येत आहेत। मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेले मनोज जरांगे पाटील यांचं बीडमध्ये स्वागत करण्यात आलेलं आहे। बीड जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलकांच्या भेटी आज जरांगे पाटील यांनी घेतल्यात। गेवराई तालुक्यातील गडी पाडळशिंगी मादळमोडी ही तांदळा या गावात सुरू आंदोलकांशी जरांगे पाटील यांची चर्चा त्यांनी केलेली आहे। सरकारसोबत 29 तारखेला ओबीसी समाजाच्या नेत्यांची बैठक होणार आहे आणि या बैठकीला ज्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला त्या सर्वपक्षीय नेत्यांना सरकारनं बोलावण्याची मागणी केलेली आहे। कुणबी समाजानं नागपूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन ही मागणी केली आहे आणि यानंतर बैठकीला उपस्थित राहायचं की नाही हे ठरवलं जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। तुम्ही जे नाव सोडलेले आहेत ते या नागपूर जिल्ह्यातले प्रमुख नेते आहेत। या सर्व नेत्यांची नावं, या सर्व नेत्यांचं प्रभुत्व त्या ठिकाणी असलं पाहिजे आणि त्या नेत्यांना सुद्धा तिथं समाविष्ट केलं पाहिजे। ही पहिली मागणी आम्ही आमच्या निवेदनाच्या द्वारे शासनाकडे कलेक्टरच्या माध्यमातून दिलेली आहे। दुसरी मागणी आमची अशी होती की आपण कृती समिती बनवताना आपण राजकीय पक्षांचा जसा समावेश केलेला आहे तर सर्वप्रथम आपण राजकीय पक्षांचा समावेश न करता आमच्या ज्या कृती समितींचे जे सदस्य होते किंवा जे ओबीसी संघटनांचे सदस्य होते अशा संघटनांना तुम्ही निमंत्रित करून आमची भूमिका जाणून घ्यायला पाहिजे होती आणि त्यानंतरची दुसऱ्या भूमिकेत त्या टप्प्यामध्ये राजकीय नेतृत्वाला तुम्ही पाठबळ द्यायला पाहिजे होतं। महिला आरक्षणासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलंय। महिला आरक्षण विधेयक एकमतानं मंजूर झालं, मात्र ओबीसी महिलांना देखील संधी मिळावी अशी मागणी यावेळी शरद पवार यांनी केली आहे। महाराष्ट्रात आमचं सरकार असताना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला आरक्षण दिलं, महिला आयोग स्थापन केल्याचं देखील शरद पवार यांनी म्हटलंय। तर संरक्षण मंत्री असताना महिलांसाठी सैन्यात 18% जागा राखीव ठेवल्या होत्या असंही यावेळी शरद पवार यांनी स्पष्ट केलंय। महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 1/3 आरक्षण द्यावे अशी तरतूद केली। त्याच वर्षी नगरपालिका, नगरपरिषदा, महानगरपालिका यासाठी घटना दुरुस्तीचा कायदा पास झाला आणि शहरी भागामध्ये महिलांच्यासाठी आरक्षण लागू झालं। हा घटनात्मक दुरुस्तीचा निर्णय आपण घेतोय। त्या निर्णयामध्ये जसे एसटी या महिलांना संधी आहे त्याच्याबरोबर ओबीसीला सुद्धा संधी द्यावी आणि ती तरतूद करावी अशी मागणी त्या ठिकाणी होती। आता ही पार्श्वभूमी असताना प्रधानमंत्र्यांनी असं स्टेटमेंट करणं ते आम्हाला श्रेयस्करदायक होतं की इथं काँग्रेस आणि काही लोकांचा नाईलाजाने त्यांनी यांना संधी दिली, सपोर्ट केला। त्यांनी शब्द वापरला जिल्ह्याची जे संपत्ती दिली तिची वस्तुस्थिती आहे आणि त्यांनी सांगितलं की इतक्या वर्षात याला या बाबतीत काही करता आलं नाही
हा विचार सुद्धा कधी केला नाही. आज जी कांद्याची परिस्थिती झालेली आहे त्याचं मुख्य कारण केंद्र सरकारने कांदा निर्यातीला 40% एक्साईज ड्युटी लावली. त्याचा परिणाम कांदा उत्पादक शेतकरी, कांदा व्यावसायिक यांच्यावर विपरीत परिणाम झालेला आहे. आज माझी माहिती असेल की कॉमर्स मिनिस्टर संध्याकाळी 7 वाजता या प्रश्नाच्यासाठी बैठक घेणार आहे. आमचा आग्रह आहे की 40% ड्युटी ही फार मोठी ड्युटी आहे आणि त्या संबंधीचा निर्णय त्यांनी घ्यावा. शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी दुसरी सुनावणी काल विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात पार पडली. ठाकरे गटाकडून सर्व दाखल 34 याचिका एकत्रित करून सुनावणी करा अशी मागणी करण्यात आली आणि सर्व दाखल 34 याचिका एकत्रित का केल्या जात नाहीत अशी विचारणा त्यांनी केली. मात्र शिंदे गटाच्या वकिलांनी सर्व याचिका एकत्रित नको, स्वतंत्र सुनावणी घ्या असा युक्तिवाद केला. आता या प्रकरणात पुढील सुनावणी 13 ऑक्टोबर रोजी होणार आहे आणि यावर आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिलेली आहे. विधानसभा अध्यक्ष हे एका पक्षाचे आमदार आहेत आणि त्यांनी आतापर्यंत अनेक पक्षांतर केली. त्याच्यामुळे पक्षांतरासंदर्भात जी नीतिमत्ता असते ती तपासावी लागेल. ज्यांनी अनेक पक्ष बदललेले आहेत त्यांना अशा प्रकारे पक्षांतर करून घटनाबाह्य बेकायदेशीर सरकार कोणी बनवलं असेल त्याच्याविषयी त्यांना किती वेदना आहे, दुःख आहे, हा तपासाचा विषय आहे. बिलकुल नाही. अध्यक्ष वेळ काढूपणा करतात. अध्यक्ष या बाबतीत कोणता तरी त्यांच्यावर केंद्राचा वेगळ्या नेतृत्वाचा दबाव भारतीय जनता पार्टीचा असू शकतो असं आमचं मत आहे. प्रत्येक याच्यामध्ये वेळ काढूपणा ते करतात आणि मी वारंवार पुन्हा एकदा, काल माझ्यावर कोणीतरी हक्कभंगाची नोटीस दिली, पुन्हा एकदा सांगतो, उशिरा न्याय मिळणं हा सुद्धा अन्याय आहे आणि ते काम अध्यक्ष करू पाहतायत. हे माझं स्पष्टपणे, पुन्हा एखादी हक्कभंग झाली तरी चालेल अशा प्रकारचं माझं म्हणणं आहे. आजच्या तारखेला अध्यक्ष हे न्यायाधीशाच्या भूमिकेमध्ये आहे म्हणून न्यायाधीशावर अगर तुम्ही असा प्रभाव टाकत असाल तर हक्कभंग समितीकडे हे जाणार आणि ह्या राऊतांवर कारवाई होणार एवढं मी तुम्हाला सांगतो. आणि घटनेचा खून कोणी केला हे जरा आपल्या मालकाकडे बघून बोल. नैतिकतेचे धडे अगर खरंच उद्धव ठाकरेंनी पाळले असते ना तर त्यांनी मुख्यमंत्र्यांबरोबर आमदारकीचा पण राजीनामा दिला होता. कुठे गेला तो आमदारकीचा राजीनामा? नैतिकतेचे धडे सांगतात ना आम्हाला. मग आत्ताचा आत्ता आमदारकीचा राजीनामा द्या आणि उद्धव ठाकरे किती नैतिक आहेत हे महाराष्ट्राला दाखवा. यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजप राज्यातील बारामतीसह सर्व 48 जागा जिंकणार असून देशाचे आगामी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच असतील असा विश्वास ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केलाय. तर त्याला रोहित पवारांनी प्रत्युत्तर देत भाजपसोबत जे गेलेत ते त्यांचं ठरवतील असं म्हणत त्यांनी सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या उमेदवार असतील असं ठणकावलंय. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या बीड येथील साखर कारखान्याला जीएसटी आयुक्तालयानं नोटीस बजावलेली आहे आणि या घटनेनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यानंतर पंकजा मुंडेंनी खंत व्यक्त करत माझ्या कारखान्यातून, माझ्या राजकारणातून, संघर्षातून मार्ग काढेन, चुकीच्या गोष्टी करणार नसल्याचं म्हटलंय. आणि यावर बोलताना गिरीश महाजनांनी आमचा पक्ष सांभाळण्यासाठी आम्ही समर्थ आहोत, त्याचबरोबर पंकजाताई आमच्यासोबत असल्याचं ठणकावलंय. कोंडी होण्या एवढी लहान नाहीये. मी व्यवस्थित माझ्या जीवनात संघर्षातून सुंदर मार्ग काढेन. माझं राजकारण आम्ही कसबा पेठेच्या पवित्र मंदिरासमोर भरून सांगते. हे गोपीनाथ मुंडेंनी जे वंचितांचा वाली आणि वाणी बनण्याचं वचन दिलं होतं त्याला संपूर्णपणे समर्पित आहे. माझ्या जीवनामध्ये कुठेही कुठल्याही प्रकारच्या चुकीच्या गोष्टी मी आयुष्यामध्ये कधी केल्या नाही ना करणार आहे आणि त्यामुळे माझं समर्पित ज्या लोकांसाठी राजकारण आहे ते माझा केंद्रबिंदू आहे. त्यांना जे योग्य आहे, त्यांचं भविष्य ज्याच्यामध्ये आहे ते करत राहणं हे माझं सर्वप्रथम कर्तव्य. विरोधकांना दुसरं काही कामच नाही, त्याच्यामुळे त्यांना अशा गोष्टी कराव्या लागतात. त्यांचं तुम्ही तुमचे लोक सांभाळा, तुम्ही जरा व्यवस्थित राहा म्हणा. आता राष्ट्रवादीतून परत पुन्हा लोक निघायला लागलेले आहेत, उद्धवजींकडे कोणी थांबायला तयार नाही. तर स्वतःचं सोडायचं आणि दुसऱ्याच्या मागे पळायचं हा उद्योग का करतात मग ते समजत नाही.
म्हणून त्यांनी त्यांचा पक्ष सांभाळायचा. आम्ही आमचा पक्ष सांभाळायला समर्थ आहोत. पंकजाताई आमच्या सोबतच आहे. शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी एक गौप्यस्फोट केलाय. शिवसेनेच्या फुटी अगोदर मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांना विद्यमान विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या ऐवजी विधान परिषदेची ऑफर होती, असा गौप्यस्फोट त्यांनी केलाय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसंच छत्रपती संभाजीनगरचे तत्कालीन पालकमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रथम पसंती हे मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांना होती. तेव्हा विनोद पाटील यांना शिवसेनेकडून विधान परिषदेच्या आमदारकीची विचारणा सुद्धा झाली होती. पण विनोद पाटील यांनी समाजाच्या प्रश्नासाठी तुर्तास विधान परिषदेसाठी नकार दिला आणि त्यामुळे सध्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना उमेदवारी मिळाली असल्याचं मोठं विधान खैरेंनी केलंय. खैरेंच्या या वक्तव्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावलेल्या आहेत. आम्ही जवळपास 2-3 तास नंतर ते म्हटलं की नको मला नको. पण माझं ते मुवमेंट जी आहे मराठा समाजाची ती मला आम्ही तुम्ही त्या मुवमेंटबद्दल तुम्ही सतर्क करा, तुम्ही तुमचं काम करा, पण शिवसेनेकडनं उभा राहा. दुकानांवर मराठी पाट्या लावण्याबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली आणि 2 महिन्यात दुकानांवर मराठी पाट्या लावा असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं मुंबईसह राज्यातील व्यापाऱ्यांना दिलेले आहेत. गेल्या वर्षी राज्य सरकारनं महाराष्ट्रातील सर्व दुकानांवर मराठी भाषेत पाट्या लावण्याचे आदेश जारी केले होते आणि त्याला फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेअर असोसिएशननं न्यायालयामध्ये आव्हान दिलं होतं. मुंबई उच्च न्यायालयानं राज्य शासनाचा आदेश उचित ठरवताना व्यापारी संघटनेनं केलेली याचिका 25,000 रुपये दंड ठोठावून फेटाळली होती आणि या निकालाविरोधात व्यापारी संघटनेनं सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली. मात्र आता 2 महिन्यात दुकानांवर मराठी पाट्या लावाव्यात असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेले आहेत. यासाठी सातत्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा लढा चालू होता. अनेक आंदोलनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली. अनेक महाराष्ट्र सैनिकांनी जेलवारी केल्या या सगळ्या आंदोलनामुळे आणि त्याला कुठेतरी यश आलं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे महाराष्ट्रद्रोही होते आणि मराठी भाषेचा द्वेष करणारे लोक होते, या सर्वांच्या कानाखाली एक सणसणीत चपराक ही सर्वोच्च न्यायालयाने लगावलेली आहे. याच्यात यश अपयश मानायची गरज नाही. मागच्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात सुभाष देसाई साहेब मराठी भाषा विकास मंत्री होते. त्यांनी या संदर्भात कायदा निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतलेला होता. मराठी पाट्या असाव्या याचा कायदा निर्माण झालेला होता. तसा आधी पण होताच, पण त्याच्यात एक नवीन दुरुस्त्या केल्या गेल्या आणि आता सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा तशाच सूचना दिलेल्या. महाराष्ट्रात आपण राहतो, मराठीत पाट्या असाव्या. मला वाटतं सगळ्या महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांनी, संस्थांनी, कंपन्यांनी या आदेशाचं पालन करावं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या निर्णयाबद्दल सुप्रीम कोर्टाचे आभार मानलेले आहेत. त्यांनी या संदर्भात ट्विट केलंय. पुढील 2 महिन्यात महाराष्ट्रातील दुकानं, आस्थापनं यांच्यावर मराठी पाट्या लागल्याचं पाहिजे तसा स्पष्ट निकाल सुप्रीम कोर्टानं दिला. त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार. मराठी पाट्या या मुद्द्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं गेली कित्येक वर्ष जो संघर्ष केला त्याला आजच्या निर्णयानं एक मान्यताच मिळाली. मुळात ज्या राज्याची जी भाषा आहे त्या भाषेत दुकानं, आस्थापनं यांच्यावर त्या भाषेत पाट्या असायला हव्यात. इतका साधा नियम असताना त्याला विरोध करून इथल्या मुठभर व्यापाऱ्यांनी हा लढा न्यायालयात का नेला? महाराष्ट्रात असाल तर मराठीत, इतर राज्यात असाल तर तिथल्या भाषेत पाट्या असणं किंवा त्या ठिकाणी त्या भाषेचा सन्मान करणं यात विरोध करण्यासारखं काय होतं? तुम्ही जर व्यापारासाठी इथे महाराष्ट्रात येता तर इथल्या भाषेचा सन्मान तुम्ही केलाच पाहिजे. असो, माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी या मुद्द्यावर संघर्ष केला. आता सर्वोच्च न्यायालयानं पण यावर काही मुठभर व्यापाऱ्यांना चपराक दिली आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक दुकानावर आणि आस्थापनांवर ठळक मराठी भाषेतील पाटी हवी म्हणजे हवी हे पाहणं आता महापालिका प्रशासन आणि काही प्रमाणात पोलीस प्रशासनाचं काम आहे. दुकानदारांनी पण नसत्या भानगडीत पडू नये आणि न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करावा आणि इथलं सरकार लक्ष ठेवेल, कारवाई करेल ती करेल, पण माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं पण लक्ष असेल हे विसरू नका. मराठी पाट्या याबाबत जागृती ही माझ्या महाराष्ट्र सैनिकांमुळे आली आणि त्यासाठी तुमचं मनापासून अभिनंदन. तुम्ही सतर्क राहिलात तसंच पुढे देखील राहिलं पाहिजे, तसं ट्विट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलंय. सुप्रीम कोर्ट के आदेश के अनुसार फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेयर एसोसिएशन के सारे मेंबर्स को हमने मैसेज पहुंचा दिया है. उनके आदेश के अनुसार हमें मराठी साइन बोर्ड जो दूसरी जो लैंग्वेज है उससे छोटा नहीं होना चाहिए, ऐसा मैसेज हमने सारे दुकानदारों को भेज दिया है. 2 महीने में हमें हमारे बोर्ड का जो भी मराठी साइन बोर्ड है जो साइज है वो साइज हमें मान्य रखनी पड़ेगी और ये हमने सारे दुकानदारों को मैसेज पहुंचा दिया है. हम सुप्रीम कोर्ट के ऑर्डर का हम आदर करते हैं.
पुढची बातमी पाहूयात. कांदा प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये मंत्रालयामध्ये आज महत्त्वाची बैठक पार पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून या बैठकीमध्ये नाशिकच्या कांदा व्यापाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या मागण्यांचा सकारात्मक आढावा घेण्यात आला. यावेळी नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांच्या समस्यांवर केंद्राच्या सहकार्यातून मार्ग काढला जाईल असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीमध्ये व्यक्त केला. दरम्यान अजित पवारांनी कांदा प्रश्नी मंत्रालयात आयोजित बैठकीतूनच केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना फोन केला. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी देखील उपमुख्यमंत्र्यांच्या दूरध्वनीला प्रतिसाद देत आजच संध्याकाळी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह इथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये कांदा व्यापाऱ्यांच्या प्रश्नी बैठक घेऊन तोडगा काढण्याचे तसेच प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दिले. जीएसटी परिषदेची 52वी बैठक 7 ऑक्टोबरला होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांच्या नेतृत्वामध्ये ही बैठक होणार आहे आणि या बैठकीला अर्थमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. ऑनलाईन कंपन्यांवर 28% जीएसटीची शक्यता आहे, तर भरड धान्यावरील जीएसटीमध्ये कपातीची देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. बातमी ठाण्यातून. ठाण्यामध्ये एका इमारतीतील घरात अजगर आढळलेला आहे आणि चक्क किचनमधून प्रवेश केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. सोशल मीडियावर अजगराला वाचवण्याचा प्रयत्न करत असतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय आणि भला मोठ्या अजगरानं चक्क खिडकीमधून एका घरात प्रवेश केल्याचं दिसतंय. हा व्हिडिओ ठाण्यातील एका सोसायटीतला आहे आणि हा व्हिडिओ पाहून मोठी घबराट निर्माण झाली. आणि यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18. आणि थेट ही लालबागच्या दरबारातली दृश्य आपण पाहतोय. लालबागच्या राजाच्या दरबारातली ही दृश्य. राज्यपाल रमेश बैस हे लालबागच्या राजाच्या दर्शनाला इथे पोहोचलेले आहेत आणि तिकडची ही थेट दृश्य. राज्यपाल रमेश बैस यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलेलं आहे. लालबागच्या राजाच्या दरबारातली ही दृश्य आपण पाहतोय. त्याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील लालबागच्या राजाचं दर्शन 2 दिवसांपूर्वी घेतलं होतं आणि आता राज्यपाल रमेश बैस हे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचलेले. यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.